ओके बघा, नेक्स्ट वन लास्ट क्लास कोणता सांगतोय रे आपण? रोडोफायसी. काय सांगतोय रे? रोडोफायसी इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेड अल्गी. आता ह्याला रेड अल्गी का म्हणणार आपण? कारण त्यांच्यामध्ये जर पिगमेंट्स कन्सिडर केले तर हे क्लोरोफायसी पेक्षा आणि फिओफायसी पेक्षा कसे असणार आहेत? वेगळे असणार आहेत, आणि म्हणून ह्या अल्गीला कलर कसा आलाय? रेड आलाय. बरोबर. मग कोणते त्यांच्यामध्ये प्रीडॉमिनंट पिगमेंट असतात? तर नाव लक्षात ठेवा, आर फायको इरिथ्रिन. फायको इरिथ्रिन हा असा पिगमेंट आहे ज्याच्यामुळे ह्या अल्गीला रेड कलर येतो. बरोबर. त्यानंतर आता ह्या अल्गी कुठे सापडतात बघा, मेजॉरिटी ऑफ अल्गी जर कन्सिडर केल्या तर ह्या मराईन वॉटरमध्ये सापडतात, आणि त्यातल्या काही अल्गी ह्या फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा सापडतात. आता कंपॅरेटिव्ह स्टडी जर आपण केला तर आपण सगळ्यात आधी काय म्हटलो रे? क्लोरोफायसीचे मेंबर कुठे सापडतात? तर मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये. फिओफायसीचे मेंबर जर कन्सिडर केले तर जास्त करून मराईन वॉटरमध्ये सापडतात, आणि रेड अल्गीचे मेंबर जर कन्सिडर केले तर कुठे म्हणतोय आपण? दोन्ही वॉटरमध्ये हे सापडतात, जसं की मराईनमध्ये पण आणि फ्रेश वॉटरमध्ये पण. समजतंय? म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी जर तुम्ही कॅरेक्टरचा केला तर तुमच्या कॅरेक्टर लक्षात राहतील. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, आता ह्यांच्यामध्ये मराईन कन्सिडर केले तर ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन हे कुठे सापडतंय रे आपण? तर वॉर्मर एरियाजमध्ये. वॉर्मर एरिया म्हणजे काय? जिथं खूप थंड कळतंय आणि खूप गरम ठिकाण नाही, अशा वॉर्म ठिकाणी ह्या अल्गी काय करतायत? सापडतायत. बरोबर. त्यानंतर दुसरं म्हणजे ह्या अल्गी जर कन्सिडर केल्या तर ह्या कुठे कुठे सापडतात बघा? दे आर फाउंड ऑन द सरफेस, म्हणजे सी वॉटरच्या सरफेसवरती पण ह्या सापडतील, म्हणजे वरती तुम्हाला वॉटरवरती तरंगताना पण काही स्पीसीज दिसतील, आणि काही डीप ओशन मध्ये पण सापडतील जिथे लाईट पेनिट्रेट केली जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? तर काही अल्गी ह्या सरफेस वरती आहेत, काही अल्गी एकदम डीप ओशन मध्ये पण आहेत, म्हणजे पूर्ण समुद्राच्या तळाला सुद्धा ह्या अल्गी सापडतात जिथे लाईट रीच करू शकत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला रिझन कळलं का बघा? जर लाईट तिथं प्रेझेंट नाहीये तर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट जास्त असून उपयोगीचं नाही. समजलं का? म्हणून त्यांच्यामध्ये मेजॉरिटी पिगमेंट कोणता सांगतोय आपण? फायको इरिथ्रिन सांगतोय. समजलं? त्यानंतर नेक्स्ट वन बघा, मोस्टली ह्या ज्या अल्गी असतात त्या कशा असतात? मल्टी सेल्युलर असतात. जसं की क्लोरोफायसी मध्ये आपण काय म्हणतोय बाबा? त्या अल्गी काय आहेत? युनिसेल्युलर आहेत. पण ह्यांच्यामध्ये आपण काय म्हणतोय? ह्या अल्गी मल्टी सेल्युलर आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, ह्यांच्यामध्ये जर बॉडी कन्सिडर केली तर कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन प्रेझेंट असतं. जसं की आपण म्हणलो क्लोरोफायसी मध्ये सिंपल आहे ना, एकच सेल आहे आणि तीच सेल सगळं परफॉर्म करते. पण हळूहळू जसं आपण पुढे जातोय क्लासेसमध्ये तर इव्होल्युशन आपल्याला बघायला मिळतं. आता हे अल्गी बद्दल झालं. पुढे अजून ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स कॅरेक्टर जास्त इव्हॉल्व्ह होताना दिसतात. म्हणजे इव्होल्युशन कसं झालंय ह्याच्यावरून पण आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, यांच्यामध्ये जर फूड स्टोरेज कन्सिडर केलं तर या अल्गी कशाच्या फॉर्म मध्ये फूड स्टोअर करून ठेवतात? तर फ्लोरिडियन स्टार्च च्या फॉर्म मध्ये हे फूड स्टोअर करून ठेवतात. आता हे कशाशी सिमिलर आहे? तर इट इज सिमिलर ऑफ द अमायलोपेक्टिन and glycogen. Now what is meaning of amylopectin, glycogen? These are nothing but they are also a type of a carbohydrate which we are going to study in a biomolecules. Next one बघा, आता ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जर कन्सिडर केलं तर ह्यांच्यामध्ये सुद्धा काही अल्गी ह्या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दाखवत आहेत बाय मीन्स ऑफ ए फ्रॅगमेंटेशन. आता ऑलरेडी आपण फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय डिस्कस केलंय है ना. फॉर एक्झाम्पल, एक धागा जर बघितला म्हणजेच फ्रॅगमेंट किंवा फिलामेंट, तर हाच फिलामेंट पुढे जाऊन काय करतोय? दोन फ्रॅगमेंट्स मध्ये कन्वर्ट होतोय, म्हणजे दोन तुकड्यांमध्ये कन्वर्ट होतोय. हेच दोन फ्रॅगमेंट पुढे जाऊन परत काय होत आहेत? ग्रो होत आहेत, मॅच्युअर होत आहेत, आणि परत रिप्रोडक्शन काय करणार? ते फ्रॅगमेंट थ्रूच करणार आहेत. मग अशा टाइप ऑफ रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतोय रे? फ्रॅगमेंटेशन. त्या